सभी ग्राम पंचायत की बॉडी पीछे लो ना, सब आना ना असल्यामुळे या ठिकाणी स्वागताचा हा छोटासा कार्यक्रम थैंक यू सो मच। याने येतो धन्यवाद। आपल्या दौलताबाद जिल्हा परिषद सरकार आदरणीय विकासजी मीना सर, शिव सर यांचं स्वागत मी मतीन भाई आणि जावेद भाई यांना विनंती करतो की आपण शिव साहेबांचं स्वागत करावं। आणि आदरणीय संजयजी शिरसाट साहेब यांचं या प्रसंगी रहीम भाई, जावेद भाई, मुन्नीबाजी यांना विनंती करतो की आपण साहेबांचं शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं, श्रीफळ देऊन स्वागत करावं। विश्वनाथ भाऊचे फार एक मिनट दादा, हो दादा तुम्ही असं पीछे पीछे सारखो ना यार, तुम फोटो वाले पीछे सारखो ना थोड़ा सा, नहीं तो ये ऐसे हो जाएंगे उधर साउंड शुरू। अरे कमाल हो गया तुम, थोड़े मोकळे हलना है ना पुढे ना, थोड़ा जरा मोकळे में हो, थोड़े ओ YouTube कार्यकर्ते हो, एक तुमने लेने देता मैं क्या कर रहे हो सरपंच करो सरपंच आएंगे, एक मिनट रुक जा लो रहीम भाई चलाओ दादा, जाओ शुरू में तुम जाओ रहीम भाई शूज शूज ये फुटे वाले ये फुटे वाली ना फोड़ा ही नहीं चलो दादा शुरू हो जाओ। डबल में मारे चलता कोई टेंशन नहीं। छत्रपति शिवाजी महाराज की जय। सर सर एक बार थोड़ा सा ऐसा दूर 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 सर बोलो थोड़ा भैया भैया हाँ ऐसा आप है ना थोड़ा पीछे जाओ अपन दिखते हैं भैया साहेब, आपले जितके भी ग्रामस्थ आहे, आपले ग्रामपंचायतचे जितके मेंबर आहे आणि आपले सरपंच महोदय जितके मी खूप म्हणजे नेहमी फॉलोअप साठी इकडे येत आहे, पण इतकी गर्दी आज रोजी दिसते आणि नंतर याच्या पुढे आपल्याकडे खूपच गर्दी राहणार आहे। यासाठी जितका भी आपले जे कंत्राटदार आहेत त्यांना खूप मेहनत घेतलेली आहे। मी येताना ते बघितलं होतं की आपला दौलताबादचे परिसरमध्ये मी ते ब्रँडिंग केलेली आहे आणि लोकांना सांगण्यात आलेलं आहे की या ठिकाणी वोटिंग स्टार्ट होत आहे। तो सर्वात आधी आमदार साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो, त्यासोबत आपला कंत्राटदार आहे त्याचा पण धन्यवाद व्यक्त करतो की त्यांना एक म्हणजे चांगली एक वास्तू या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि जेव्हापर्यंत तुमच्या हाताखाली हे वोटिंग राहणार आहे तुम्ही चांगल्या रीतीने ते रन करावा आणि त्यामध्ये जे आपले सेफ्टी रूल्स आहेत ते मेंटेन करावा ऍटलीस्ट, कारण की खूप वर्षानंतर आपण मेहनत घेऊन ते स्टार्ट केलेलं आहे। तो कोणताही एफ एन वर्ड काढण्यामुळे ते थांबायला नको आणि या संदर्भात जितकी मदत आहे जिल्हा प्रशासन मार्फत या राज्य शासनामार्फत माननीय आमदार साहेब आपल्याला मदत करतील आणि आपल्याकडे जितके विषय आहे जसा
मागे चर्चा झाली होती, आपल्याकडे संरक्षण विंगचा विषय आहे. तो मान्य आमदार साहेबांना ऑलरेडी बजेटमध्ये ते प्रपोज केलेला आहे. आता ते पण आपला मागे लावेल आणि त्याच्यानंतर आपल्याकडे विषय यामध्ये खोलीकरण संदर्भात आहे. जसं आपला पाणीच्या यामध्ये साठा कमी होणार आहे, त्यावेळी आपण खोलीकरण पण करू. यासोबत जवळपास आपल्याकडे जिपलाईन आम्ही प्रपोज करतो की वरच्या पॉईंट वरून खाली इकडे आम्ही स्टेशन देतो, तो इकडेपर्यंत आपल्याला जितके बी वरचे टुरिस्ट जे आपल्या लेणीपर्यंत जात आहे ते आपल्या इकडेपर्यंत येणार आहे आणि बोटिंगचा ते आस्वाद घेऊ शकतात. अशा रीतीने आपण प्लॅनिंग केलेली आहे. आपण यामध्ये रॅपलिंग करतो, हॉर्स रायडिंग करतो, ब्रिजेसचा प्लॅनिंग आहे आणि कॅम्प स्टे आहे आणि सोबत बोटिंग आहे. तो जवळपास कोणीही टुरिस्ट आला, दौलताबाद पर्यंत आला किंवा लेणी पर्यंत आला, तर इकडे त्यांना चांगला म्हणजे जवळपास 4 ते 5 तासाचा स्टे आणि त्याच्या संदर्भात आपल्याकडे रेस्टॉरंट ऑलरेडी आहे. तो जेवण संदर्भात जितके बी सोयी सुविधा आहे आम्ही या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याच्या प्रॉपरली प्लॅनिंग केलेली आहे. पुढच्या मॉन्सूनच्या अगोदर आम्ही 100% त्याची अंमलबजावणी करून घेऊ आणि आपला जितका विषय आहे आपण यामध्ये मान्य आमदार साहेब आपल्याला नंतर मार्गदर्शन करतील. मी साहेबांना विनंती करतो की ते सगळे या मंडळींना आपल्या स्थानिक लोकांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषदचे सीओ माझे मित्र मीना साहेब, माझे सर्व सहकारी, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, दौलताबादच्या या इतिहासामध्ये हा वेगळा क्षण आपल्याला अनुभवायला मिळतो. पूर्वीचं दौलताबाद आणि आताच्या दौलताबाद मध्ये काय फरक झाला हा आपल्याला दिसतो आणि त्याच्यात एक भर म्हणून आज बोटिंग सुरू होते. काही लोकांना दौलताबाद किल्ला चढला की लेफ्ट साईडला वर असलेलं जे काही तिथलचे जे काही पाण्याचे आहे साठवण तिथंच पोहायचे, तिथूनच जायचे. परंतु लहान मुलं असतील, कुटुंबाचे लोक असतील, त्यांना आनंद घ्यायला जागा असे नव्हते. मी आल्यानंतर सुद्धा पाहिलं बोटिंग मधलं थोडक्यात असेल, परंतु विश्वनाथने जे चांगल्या पद्धतीने केलंय हा इतिहासामध्ये तुझं नाव यामध्ये लिहिलं जाणार आहे की पहिली बोटिंग चालू करणारा कोणता, तो विश्वनाथ राजपूत. हिंमत लागते अशा गोष्टी. मी आता त्याला सांगितलं काय चाललं, त्या बोटिंग तर करतो पण किती तिकीट किती ठेवलंय, तर त्याने सांगितलं साहेब मी काय 200 रुपये, लहान बोटीला स्पीड बोट जे आहे त्याला 200 रुपये आणि हे जे काही 8 सीटर आहे त्याला 150 रुपये. असं नको करू, त्याच्यामुळे आणखी प्रॉब्लेम होतात आम्हाला. एक तर आम्ही बसत नाही, नको बसतो तर तुम्हाला इतके पैसे घेतले तर आम्ही चालवलं कसं काय, म्हणून त्याने ते 150 रुपयाचे 100 रुपये केलेत. एक त्याला एक सहकार्य म्हणून. कधी 4 लोक असतात, कधी 5 लोक असतात, कधी 8 लोक असतात, सर्वच काही बोट भरल्याशिवाय जायचं नाही अशातलं काही भाग नाही. परंतु आता आपलं काम आहे की या भागामध्ये आणखीन काय डेव्हलपमेंट करता येईल. आता सीओ साहेबांनी मला काही स्कीम सांगितल्या, त्यात आपणही आणखीन भर टाकू. हा रस्ता महाबळेश्वरला काय, महाबळेश्वरला जर खाली उतरला तुम्ही जर पाहिलं तर बोटिंग हा एक व्यवसाय आणि मग आपल्याकडे काय होऊ शकत नाही, आपल्याकडे यापेक्षाही चांगलं होऊ शकतं. म्हणून हा रस्ता सुद्धा तेवढा सुंदर आपल्याला करायला पाहिजे. कारण की इथं येताना त्या पर्यटकाला वाटलं पाहिजे की एक वेगळ्या ठिकाणी आपण चाललो. इथे रेस्टॉरंट होतील, सर्व होतील. सीओ साहेब या ठिकाणी आमच्या या संभाजीनगरसाठी जी काही मदत लागेल हा आपल्या सर्वांचा सगळ्यांचा एक ध्यास आहे. हा माझा वैयक्तिक किंवा तुमचा वैयक्तिक नाही, हा सर्वांचा विषय असल्यामुळं आपल्याला जेवढं चांगलं करता येईल तेवढं करू. निधीची चिंता करू नका, निधी मी आणेल. निधी मी तुम्हाला निश्चित त्याच्याबद्दल दाखवतो. दौलताबाद मध्ये आता कामं झाले, सगळं पैसे आता इकडे वळती करू. काही लोकांचे राहील त्याला सोडून देऊ. बोलली नाही तर पण परंतु या अशा क्षणाला मी मागे एकदा मुनगंटीवार साहेबांना सांगितलं होतं की वन विभागाची 450 एकर लँड आहे, ती आम्हाला द्या. आणि त्या डिझनी लँड आपल्याला प्रपोज करायचं होतं. म्हणजे एक वेगळं मग जालन्याचं असेल, परभणीचं असेल, नांदेडचं असेल, कुठं मुंबईचं असेल, आल्यानंतर एक दिवस पूर्ण कुठं घालायचा तर तिथं घालता येईल असं आपलं एक प्रपोजल आहे. भविष्यात कधी होईल माहीत नाही, परंतु जे आपल्या हातात आहे. सीओ साहेब यासाठी आग्रहाने कदाचित 6 तारखेला मुख्यमंत्र्यांचं या शहरामध्ये आगमन होणार आहे. जर 6 तारखेला आलेच तर त्यांच्याकडे सुद्धा आपलाच काही प्रस्ताव केला पाहिजे, त्याला तातडीने मंजुरी घ्यायचं काम हे मी करून देईन. म्हणून आपल्या दौलताबादमध्ये येणारा माणूस हा आनंदी दिसला पाहिजे. आपल्याकडे फक्त हॉटेलच आहेत, बाकी काही पाहण्यासारखं नाही. दौलताबादचा किल्ला, विरोची लेणी,
भद्रा मारुती, परंतु मुलांसाठी कोणत्याही जी काही सुविधा नव्हती ती आज उपलब्ध झाली. मी विश्वनाथचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. एक चांगला प्रकल्प या ठिकाणी घेतलाय. आज तुला काहीही निधीची कमतरता पडली, निश्चित मला सांग, आपल्याकडे निधी अत्यंत